आज मी तुम्हाला इथे नेहमीसारख्या तांदूळ उडदाचे डाळ वापरून केलेल्या इडल्या दाखवत नाहीये किंवा रव्याच्या सुद्धा इडल्या दाखवत नाहीये, तर एक वेगळ्या प्रकारच्या इडल्या दाखवते। ह्याच्यात भरपूर प्रोटीन आणि फायबर आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक अशा ह्या इडल्या आहेत। ह्याच्यात भरपूर प्रोटीन असल्यामुळे ह्या पोटभरीच्या अशा इडल्या होतात। तसंच ह्याच्याबरोबर सांबार वगैरे काही लागत नाही, एखाद्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही ह्या इडल्या खाऊ शकता। ब्रेकफास्टला किंवा मुलांच्या टिफिनला अतिशय सुंदर असा हा प्रकार आहे। हा कलर जो आहे ना, हा अगदी नॅचरल कलर आहे। हे बघा, एकदम हलकी होते, आतपर्यंत अगदी छान जाळी आलेली आहे त्याला। चला तर मग आता अशा हेल्दी, कलरफुल, झटपट तयार होतील अशा वेगळ्या प्रकारच्या इडल्या करूया। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्याच्याकरता इथे 1 वाटी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे, वजनाला 150 ग्रॅम आहे। आणि 1 वाटी भरून रफली चिरलेली पालकाची अशी पानं घेतलेली आहेत, एकदम बारीक नाही पालक चिरायचा। हे बघा, असा वाटी भरून पालक चिरून घ्यायचा। 2-3 लसणीच्या पाकळ्या, अगदी पाव इंच आलं आणि 1 हिरवी मिरची असं वाटून घेतलेलं आहे। कारण मुगाची डाळ इथे वापरतो ते गोडसर असते आणि त्याला बेसनासारखे खमंग चव नसते, त्याच्याकरता हे हिरवी मिरची, आलं, लसूण नक्की वाटून घाला। आणि जर तुम्हाला लसूण नको असेल तर मग तुम्ही वाटताना थोडा हिंग घाला। पहिल्यांदा इथे डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तास आपल्याला भिजत घालायची आहे। मी इथे आधीच डाळ भिजवून ठेवली होती, मिनिमम 3-4 तास डाळ भिजवा। जर तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टला ह्या इडल्या करायच्या असतील तर तुम्ही रात्री उशिरा अशी डाळ भिजत घातली तरी चालेल। हे बघा, 4 तास झालेले आहेत मला डाळ भिजवून। डाळ छान भिजलेली आहे, हाताने त्याचे 2 तुकडे होतात बघा। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची, त्याच्याकरता आधी हे उपसून घेते। मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही डाळ घेते, त्यातच हा पालक घालते, आलं, मिरची, लसूण घालते, त्याच्यातच 2 चमचे पाणी मिक्स करते। आलं मिरची वाटून घेतलेलं होतं त्या वाटीतच घेतलंय। आता हे मिक्सर बंद वाटून घ्यायचं आहे। हे बघा, छान वाटून झालेलं आहे, रंग किती सुरेख आलाय बघा। आता ह्या पातेल्यात काढते। ह्याची कन्सिस्टन्सी बघा, थोडंसं घट्ट आहे, जसं इडलीचं बॅटर असतं ना तशी याची कन्सिस्टन्सी पाहिजे। मिक्सरच्या जारमध्येच मी घेतलेलं आहे, थोडंसं पाणी ते घालते ह्याच्यात, एकदम घालू नका, लागेल तसं घाला। अजून थोडं पाणी मिक्स करते, पाव वाटी साधारण पाणी मिक्स केलं आहे। हे बघा, आता अगदी बरोबर झालेलं आहे। आता बाकीच्या गोष्टी घालूया। चवीनुसार मीठ घालते, 1 चमचा भरून साखर घेतलेली आहे ती घालते, थोडी कमी घातली तरी चालेल किंवा नाही घातली तरी सुद्धा चालेल। ही रंग हिरवा राहायला पाहिजे, त्याच्याकरता 1 चमचा लिंबाचा रस घालते। लिंबाच्या रसामुळे पालकाचा छान हिरवा रंग राहील। आणि 1 चमचा कच्चं तेल घालते। आणि आता हे 2 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। त्यात जी साखर घातलेली ती चांगली विरघळली गेली पाहिजे। आता ह्याच्यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचा आहे, ब्ल्यू कलरचा जो पाऊच मिळतो तो घाला, किंवा मग लेमन फ्लेवरचा जो इनो असतो तो जरी घातला तरी चालेल। ह्यातलंच 1 चमचा घालते पाणी मी इनोवर, एका डायरेक्शनने असं फिरवून घ्यायचं। आता लगेच इडल्या करूया। जी मिनी इडलीची प्लेट असते ती घेतलेली आहे, इथे मी मिनी इडल्या करते, तुम्ही रेग्युलर साईजच्या जर इडल्या केल्यात तरी चालेल। प्लेटला आधी तेल लावून घेतलेलं आहे, असं मिनी इडल्या केल्या की ते दिसायला चांगल्या दिसतात। इनो घातल्यानंतर भराभरा जरा करायचं, असं टॅप करून घ्यायचं जरा। माझ्याकडे ही लहान इडलीची एकच प्लेट आहे, त्यामुळे आता मी मोठ्या इडल्या करते। आता इडल्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत। मी कढईमध्ये आधीच पाणी उकळायला ठेवून दिलं होतं। आता ह्या प्लेट ठेवूया, एकावर एक 2 अशा ह्या बसतात ह्या कढईमध्ये। आता झाकण लावून 15 मिनिटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय पाहिजे। इडली झाली का बघूया, रंग किती सुरेख आलाय बघा, एकदा चेक करते। हे बघा, झालेली आहे। गॅस बंद करते, गॅस बंद केलाय। आता जरा ह्या इडल्या गार होऊ देत, मग काढूया। आता ह्याच्याबरोबर पोळी चटणी किंवा गन पावडर करूया। त्याच्याकरता 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 टेबलस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 टेबलस्पूनला थोडेसे कमी तीळ घेतलेले आहेत, आणि अगदी 1 चमचा, 1 लहान चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ ऑप्शनल आहे। 3 मिरी घेतलेली आहे आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल सुक्या मिरच्या। ही कश्मीरी लाल मिरची आहे, मी ही तिखटा करता मिरची घेतलेली आहे, आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, आणि चवीनुसार मीठ आणि हिंग घालायचा। आता आधी ह्या सगळ्या डाळी भाजून घेते, एकत्र भाजल्या तरी चालतील, तेल न घालता भाजून घ्यायच्या। हे जरा भाजत आलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये
मिरची, लसूण आणि कढीपत्ता घालते आणि आता हे सगळं एकत्र पुन्हा भाजून घेते. डाळी चांगल्या लालसर झाल्या पाहिजेत. हे भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता हे गार होऊ दे. गार झाल्यानंतर आपल्याला चटणी करायची. आता या डाळी गार झालेल्या आहेत. चटणी करूया. मिक्सरच्या जारमध्ये घेते. मीठ चवीनुसार घालते. इथे मी थोडा हिंग घालते. लसूण घातलाच आहे त्यामुळे हिंग ऑप्शनल आहे, पण सगळ्या डाळी आहेत त्याच्यामुळे थोडासा हिंग घालते. रंगाकरता तुम्ही थोडं लाल तिखट पण ह्याच्यात आता घालू शकता. डाळी भाजताना जिरं घालायचं राहिलंय त्याच्यामुळे आता मी जिऱ्याची पूड घालते थोडीशी. फिरवून घेते. अशी आपली पोडी चटणी किंवा गन पावडर तयार आहे. आता ह्या इडल्या गार झाल्यात त्या काढूया. अगदी इझी निघतात. तेव्हा किती हलक्या झाल्यात, एकदम हलक्या झालेल्या आहेत. अशा मिनी इडल्या केल्या की ते दिसायला छान दिसतात. तुम्ही सगळ्या मोठ्या इडल्या केल्यात तरी सुद्धा काही हरकत नाही. आता अशा सगळ्या इडल्या काढून घेते. हे बघा सगळ्या मिनी इडल्या काढून घेतलेल्या आहेत. किती छान दिसत आहेत. रंग किती सुंदर आलाय बघा. त्याचा नॅचरल कलर आहे. किती हलक्या झाल्या आहेत. जर तुम्हाला सगळ्या मिनी इडल्या करायच्या असतील ना, तुमच्याकडे मिनी इडलीची एकच प्लेट असेल तर आपल्या बॅटरचे 2 भाग करायचे. पिठाचे 2 भाग करायचे. एका भागात आधी अर्धा सॅचे इनो घालायचा. त्या इडल्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागात उरलेला इनो घालायचा आणि मग नंतर इडल्या करून घ्यायच्या. एकदम सगळ्या पिठात इनो घालू नका. ही सगळ्या पिठात जर एकदम इनो घातलात तर एकावेळी सगळ्या इडल्या करा. चवीला ते इतक्या अप्रतिम लागतात की तुम्ही नुसत्या सुद्धा खाऊ शकता. ह्याला चटणी वगैरे काही नसली तरी सुद्धा चालेल. आणि तुम्ही सगळ्या बॅटरच्या अशा मोठ्या इडल्या करू शकता. काढूया आता ह्या सुद्धा. किती जाळी आली बघा. हे बघा अशा आपल्या ह्या मूगडाळ पालक इडल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही अशा मिनी इडल्या करू शकता किंवा आपल्या नेहमीसारख्या नॉर्मल इडल्या करू शकता. या इतक्या चविष्ट आहेत की ह्याच्यावर सांबार वगैरे काही लागत नाही. तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा ही इडली खाऊ शकता किंवा आता जी गन पावडर केलेली आहे त्या गन पावडरबरोबर सुद्धा तुम्ही ही इडली खाऊ शकता. आता ह्याची घी इडली करूया. घी पोळी इडली करूया. पॅन घेतलाय मगाचा. 1-1.5 चमचा तूप घातलाय. थोडीशी उडदाची डाळ घालते जी ऑप्शनल आहे. थोडा कढीपत्ता. ही जी आता चटणी केली आहे पोळी चटणी किंवा गन पावडर ती घालूया. तुपात चांगले जरा परतून घेते आणि आता ह्या इडल्या घालते त्याच्यामध्ये. गन पावडरने इडल्या सगळ्या कव्हर झाल्या पाहिजेत. अजून थोडी पावडर घालते वरनं. ही घी इडली आपली तयार झालेली आहे. अशी आपली घी इडली पण तयार झालेली आहे. तुम्ही अशी घी पोळी इडली करा. खूप छान लागते. आणि अशा मिनी इडल्या केल्या की एक घेऊन खायला सोप्या पडतात. मुलांच्या टिफिनला अतिशय उत्तम पौष्टिक आणि पोटभरीचा प्रकार आहे.